तू काहीही करू शकणार नाहीस. दार उघडून जीव घ्यावासा वाटतोय मला, पण नाही रुपाली, शांतच राहावं लागेल. अद्वैत असू शकतो बाहेर, या त्रिनयनेच्या लेकींचा डाव असेल हा अद्वैत समोर मला बोलायला लावण्याचा. शांत राहावं लागेल, शांत. काय ग, वाचाही बंद झाली का आता? मी जे काही करतेय ना ते माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी करतेय. माझ्यातल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी, तिला वाचवण्यासाठी करतेय मी हे सगळं. कितीही प्रयत्न केलेस ना तरी तुझी सुटका नाही यातून. आणि आता ही नाटकं बंद कर रुपाली. एक दिवस स्वतःला असंच कायमचं कोंडून घ्यावं लागेल, कारण कुठेही तोंड लपवायला ही जागा उरणार नाही. तुमच्या सगळ्यांचा गैरसमज होतोय. मी काहीच करत नाहीये. माझ्यातला तो विरोचक राक्षस आहे ना, तो सगळ्या वाईट गोष्टी करून घेतोय माझ्याकडून. पण मला खात्री आहे की माझा आदी मला त्या राक्षसाच्या तावडीतून सोडवेल, वाचवेल मला, आणि मग मी आदीची आई म्हणून जगू शकेन शांतपणे. रुपाली, पुन्हा एकदा सांगते तुला, ही नाटकं बंद कर. हे युद्ध तू हरणार आहेस. कसलं युद्ध? माझ्यासारखी सामान्य बाई कुणाशी युद्ध काय करणार आहे? कसं युद्ध करणार आहे? इंद्राणी मॅडम, आहात ना तुम्ही? इंद्राणी मॅडम, अजूनही नाटकं सुरूच आहेत तिची. मला तिच्या मनातलं ऐकायचं होतं, पण तिने दारच उघडलं नाही, त्यामुळे कळलंच नाही की तिच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे. रुपाली बाईसाहेबांचं काहीच सांगता येत नाही. तरी बरं घरीच आहे, त्यामुळे पेटी तरी सुरक्षित आहे. आई, तुम्हाला तर माहिती आहे ना, रुपाली वहिनीची खूप काळजी घ्यावी लागते. हो, आणि तुम्हाला हेही माहिती आहे की ती फक्त नेत्रा आणि आधीच ऐकते. तू असं का म्हणतेस? नाही म्हणजे काय झालंय? आई, तुम्ही नेत्राला बाहेर घेऊन जायचं म्हणत होतात ना, तर नेत्राने आता इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे रुपाली वहिनी कुठेही बाहेर जाऊ नये म्हणून नेत्रा दिवसभर सकाळपासून इथेच आहे हॉलमध्ये, तिच्यावर लक्ष ठेवून. म्हणजे आधीनेच तिला तसं लक्ष ठेवायला सांगितलंय. हो का? नेत्रा किती काळजी घेते रुपालीची. मगाशी रुपाली बाहेर पडली ना, तेव्हा तिनेच तिला थांबवलं.
हो, कारण रुपाली वहिनीची तब्येत मध्येच बिघडते, मध्येच तिला त्रास होतो ना. आणि ती समजा बाहेर गेली आणि तिला चक्कर वगैरे आली तर काय करणार ना. हो ग, पण त्या दोघींचं नातं सासू सुना म्हणून किती छान आहे. रुपालीचा केवढा जीव आहे तिच्यावर, आणि नेत्रा सुद्धा तिच्यासाठी तेवढंच करते. नेत्रा सगळ्यांसाठीच करते. सून म्हणून अगदी सगळी कर्तव्य चोख पार पाडते ती. मगाशी ती मला नाही म्हणू शकली असती, पण ती मला मी येते तुमच्याबरोबर असंच म्हणाली. काही हरकत नाही, मी जाईन एकटी. हो, फाल्गुनी येईल ना तुमच्या बरोबर. फाल्गुनी येणार म्हणजे तिच्याबरोबर मला पण शॉपिंगला जावं लागणार. नेत्रा, अगं किती काळजी करतेस. रुपालीच्या काळजीपोटी सकाळपासून इथे उभी आहेस ना, आणि तरी मला हो म्हणालीस. सांगायचंस मला की मला नाही जमणार म्हणून. तुझ्यासारखी सून मिळाल्या ना खरंच भाग्य लागतं. सगळी घरातली कर्तव्य पार पाडणारी, कुणाला कधीही नाही न म्हणणारी सून लाभायला खरंच नशीब लागतं बघ. खरंय आई. बर, तू काळजी करू नकोस. रुपाली लवकर बरी होईल, आणि तिची काळजी तू घेतेस ना, मग कशाला वेळ लागेल. लवकर बरी होईल. आजी चला निघायचं. हो, मला वाटतं हिल्स पण लेवानाचं हे पण घेऊन टाकूया. हा हा. पण आधी आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात जायचं, मग आश्रमात जायचं, आणि मग तुला जी काही खरेदी करायची आहे ना तिकडे जाऊ. चालेल ना? हो चला, आम्ही येतो. सावकाश सर. काय झाला ना प्रॉब्लेम सॉल्व? मग मी आलेच. आत्या, घरच्यांपासून हे सगळं लपवणं खूप कठीण होणार आहे हळूहळू. काळजी करू नकोस. काही दिवसांनंतर घरच्यांपासून हे लपवावं लागणार नाही. चौथी पेटी लवकरात लवकर सापडायला हवी. काय रे, काय करतोस? बाबा, वाऊशी त्रिनयना देवीचं मंदिर ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीचा स्टडी करतोय. कशा करता? बाबा, मंदिरातली मूर्ती हलवून तिच्या खालची पेटी शोधणं हे खूप डिफिकल्ट काम आहे. आय मीन, करायचं कसं? शिवाय गावातल्या कोणी आपल्याला मंदिरात जाताना पाहिलं तर ती एक रिस्क आहेच. आपण तुमच्या लग्नात जी आयडिया केली होती तसं काही करायचं का? नाही बाबा, लोकांना आता संशय येईल. मग काय करायचं म्हणतोस तू? चौथी पेटी शोधायची, पण देवी आईच्या मूर्तीला धक्का लागू न देता. आणि हे कसं पॉसिबल आहे? जमिनी खालून भुयार खणायचा. अद्वैत, जमिनी खालून भुयार खोदायचं? अरे हे पण कसं शक्य आहे? बाबा, ठरवलं तर सगळं शक्य आहे. अरे पण अद्वैत, बाबा ऐका, माझा प्लॅन ठरलाय. नेत्रा मला म्हणाली होती की मंदिराच्या मागच्या बाजूला घनदाट जंगल आहे. त्या जंगलात सहसा कोणी येत जात नाही. आपण आपलं काम गुपचूप सुरू करू शकतो. शिवाय मंदिरात जाऊन मूर्ती हलवून पेटी शोधणं यात रिस्क आहे, त्यापेक्षा या प्लॅनमध्ये रिस्क थोडी कमीच आहे. मी आज दुपारी जेवायला घरी जाणार आहे, तेव्हा नेत्रा आणि इंद्राणी आत्याबरोबर हा प्लॅन डिस्कस करतो. म्हणजे पुढचे डिसिजन्स आपल्याला लवकरात लवकर घेता येतील. अरे पण मला नाही येते येणार, कारण आपल्याला महत्वाची मीटिंग आहे, मला जायला लागेल. बरं ठीक आहे, हरकत नाही. एनिवे मी घरी जाणारच होतो. मला आईला भेटायचं.
तरी चूक झाली निमिषभराची, विरोचक करे घात साऱ्या जगाचा. अशी गूढ पिटिका न स्पर्शाचे सोपी, विरोचक बरावा व देवी भजा. खून मी केलाय, हा विरोचक गुलामाला मृत्यूची शिक्षा देणार. खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची खरा शोध घ्यावा. मी रुपाली म्हात्रे आहे. मीच आहे आधी, मीच अंत. मृत्यूचं तांडव सुरू झालंय. जे घडवायचंय तेच मी बोलते. मीच वर्तमान भविष्य भूत. असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्यात त्वरेने निघावे. बंटीने गुड बाय सांगितलंय तुम्हाला दोघींनी. मीच संदेश, मीच संकेत आणि मी जे बोलते ते घडवतेच. रुपाली बाईसाहेब विरोचक आहेत. मीच आहे देव, मीच दैत्य. तुम्ही तिघी असून धडपडताय. तिघी म्हणजे कोण? इंद्राणी, नेत्रा आणि तुमच्या दोघींची ती लाडकी त्रिनयना देवी. तिला स्पर्शता जर कुणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्यावे. मीच आहे मीच वर्तमान मीच संदेश, मीच संकेत. मृत्यूचं तांडव सुरू झालंय. सकाळपासून बसलीस, दमली असशील. जाऊन आराम कर, मी बसते आता. नाही आत्या, ठीक आहे. तू ऐकणार आहेस का माझं? आत्या खरंच नको. मी खोलीत गेलं तर तसंही मला राहणार नाही, त्यापेक्षा मी इथेच बसते. बर, आली होती का बाहेर ती? नाही, काय करते आतमध्ये कोणास ठाऊक. त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नाही आहे. आज अद्वैत साहेबांसमोर त्याच म्हणाल्या ना की आज मी स्वतःला गोंडून घेते, त्यामुळे आता त्यांना आतच राहावं लागणार. आणि तसंही त्यांना माहिती आहे, बाहेर जरी आल्या खोलीच्या तरी मी त्यांना घराबाहेर नाही जाऊ देणार. तरी सुद्धा तिच्यावर लक्ष ठेवायलाच हवं. नेत्रा, काय ग इथे का बसलीस अशी? नाही, काही नाही, सहज. एक काम होतं, कराल का प्लीज? हा बोला ना. रुपालीचं ताट वाढायचं होतं, तेवढं. म्हणजे ताट तयार करीन मी, पण मी एकटी जाणार नाही द्यायला. नाही, मी येईन तुमच्या बरोबर. मग ठीक आहे. मला ना तिची खूप भीती वाटते. म्हणजे आपण सगळे एकाच घरात राहतो, पण तिचं काहीतरी भलतंच चाललेलं असतं. असं कसं अचानक झालं तिच्या बरोबर? इतकी विचित्र का वागायला लागली ती? मला काय वाटतं माहितीये नेत्रा, तिला आपल्या घरात ठेवायला नको, तिला असायलम मध्ये पाठवायला पाहिजे. काकू, तुम्ही ताट आणता का? आपण त्यांना जेवायला देऊया. हो, आणते लगेच. साहेब, तुम्ही एवढ्या लवकर आला? तुम्हा दोघींशी जरा महत्वाचं बोलायचं होतं, म्हणून मग लंचसाठी घरी चालू. केतकी काकू रुपाली बाईसाहेबांसाठी ताट वाढतायत. त्यांना जेवण देते आणि मग आपण निवांत बोलू. चालेल? मी पण येतो तुझ्या बरोबर. तू ताट रेडी ठेव, मी हे सगळं ठेवून येतो. तू थांब इथेच. आई, दार का उघडत नाही? बाईसाहेब,
बाईसाहेब दार उघडा. बाईसाहेब तुमच्यासाठी जेवण आणलंय. आतून बंद आहे दार. झोपली असेल का? ती म्हणाली होती दार बंदच ठेवेन आतून आणि आतच थांबेन म्हणून. बाईसाहेबांचाच मेसेज आहे. आता मला भूक नाहीये. काही खावंसं वाटलं तर फोन करेन. मला आता झोपू दे. म्हणाल होतो ना झोपली असेल. आपल्यामुळे उगाच झोपमोड झाली तिची. चल द्या. चला आता बेडरूममध्ये बराच वेळ कोणीही बघायला येणार नाही. आता मेसेजवर बराच वेळ दवडता येऊ शकतो. साहेब हे चौथी पेटी शोधण्याचा प्लॅन. पण त्याआधी मला नेत्र सांग की तुझं आबांशी काही बोलणं झालंय का? मंदिरातली मूर्ती हलवून तिच्या खालची पेटी शोधण्याबद्दल. मी म्हणाले ना साहेब तुम्हाला, ती मूर्ती वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी आहे. देवळाचं बांधकाम मूर्तीच्या आजूबाजूने झालंय, त्यामुळे मूर्ती हलवणं तर शक्यच नाहीये. म्हणूनच मी हा जो प्लॅन रेडी केलाय त्यानुसार आपल्याला मूर्तीला धक्का न लावता पेटीपर्यंत पोहोचता येईल. मूर्तीला धक्का लागू न देता पेटी म्हणजे कसं काय? नेत्रा, तू म्हणाली होतीस त्याप्रमाणे टेकडीच्या मागच्या बाजूला घनदाट जंगल आहे. गावकरी तिकडे जात येत नाहीत. आपण त्या जंगलातून मूर्तीच्या खालपर्यंत भुयार खाण्याचं. भुयार खाण्याचं? हो नेत्रा, सध्या हा एकच मार्ग आहे. पण हे काम वेळखाऊ आहे. हो, पण सध्या हा एकच सेफ मार्ग आहे आपल्याकडे. त्या जागेचा जिओलॉजिकल सर्वे आहे माझ्याकडे. आपण करू शकतो हे काम. पण हे सगळं करताना जर एखाद्या गावकऱ्याने आपल्याला जर बघितलं तर अख्ख्या गावाला कळेल. हो, पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे त्यावर. आपण ज्या ठिकाणी भुयार खाण्याला सुरू करू त्या ठिकाणी आपण एक टेम्पररी स्ट्रक्चर उभं करू, जेणेकरून आपण गावकऱ्यांना भासवू शकू की या ठिकाणी काहीतरी वेगळं काम, आणि आत काही विश्वासू माणसं बरोबर घेऊन आपण आपलं काम गुपचूप सुरू करू शकतो. पण प्रत्येक पाऊल नीट विचार करून उचलावं लागेल. सध्या ऑन पेपर तरी मला हा प्लॅन अचिवेबल वाटतोय. पण आत्ता या जागेची काय परिस्थिती आहे आपल्याला जाऊनच बघावं लागेल. कधी जाऊ शकतो आपण रेकी करायला? आता जायचं? आत्ता? हो, म्हणजे वेळ कशा वाया घालवायचा ना. फक्त आत्या, आपल्या दोघींपैकी एकीने इथे थांबायला हवं. काहीही झालं तरी रुपाली बाईसाहेबांना घराबाहेर जाऊ द्यायचं नाही.